नमस्कार, मी पांडव सर. आज आपला विषय आपलं कुठंतरी चुकतंय. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत आणि जशा प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत तशा यशस्वी माणसाला पण दोन बाजू आहेत. एक सुरुवात आणि दुसरी शेवट. सर्वसामान्य माणूस सातत्यानं एक चूक करतोय की यशस्वी माणसाची तो नेहमी दुसरी बाजू बघतोय, त्याचं यश बघतोय. परंतु हे सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही की त्याची सुरुवात किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेली, किती खडतर तपश्चर्या त्यांनी केलेली आहे आणि किती क्षुल्लक कामातून त्याची सुरुवात झालेली आहे. परंतु क्षुल्लक कामातून सुरुवात झाली म्हणून त्यांनी कधी लाजलेला आहे, बुजलेला आहे, त्याला कधी कमीपणा वाटला असं कधी झालं नाही. आणि म्हणून तो माणूस आज यशाच्या उंच उंच शिखरावरती आपल्याला पोचलेला दिसतो. एक साधी गोष्ट आहे की बघा, पंढरीचा पांडुरंग, तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा सामान्यातल्या सामान्य गोष्टी केल्या आणि म्हणून ही जी माणसं आहेत ही सर्वोच्च पदावरती विराजमान झालेली आपल्याला बघायला मिळतात. आता पंढरीच्या पांडुरंगाकडे जर आपण पाहिलं तर हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे की अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये त्यांची मोठे भक्तिभावाने पूजा अर्चा केली जाते. अगदी वर्षाच्या शेवटी तर कोट्यावधी लोक त्यांच्या दर्शनासाठी रांग लावतात. मित्रांनो, एवढा हा महान देव, एवढा हा श्रेष्ठ देव आहे, तरी पण या देवाने संत सावता माळी यांच्यासाठी स्वतः माळी बनला आणि माळ्याचं काम करण्याचं काम पांडुरंगांनी केलं. की संत नरहरी सोनार यांच्यासाठी पांडुरंग स्वतः सोनार झाला आणि सोनाराचं काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण बघितलं संत गोरा कुंभार, अरे यांच्यासाठी स्वतः देव कुंभार झाले आणि कुंभारवाड्यात जाऊन मडकं घडवण्याचं काम पांडुरंगांनी केलं. संत रोहिदास महाराज यांच्यासाठी देव चर्माकार झाले आणि स्वतः त्यांनी चांभाराचं काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. याच्यातून आपल्या एक गोष्ट लक्षात येते, देव एवढा श्रेष्ठ आहे, देव एवढा महान आहे, तरी पण त्यांनी साधी साधी कामं करण्यामध्ये कुठंही लाज बाळगली नाही, कुठंही त्यांनी कमीपणा दाखवला नाही आणि म्हणून ते आज उच्च पदावरती विराजमान झालेले आपल्याला बघायला मिळतात. पण आपली अवस्था मात्र अशी आहे, आपल्या पोटासाठी काम करण्यामध्ये आपल्याला लाज वाटते. म्हणून कित्येक वर्ष झालं आपण आहे त्या जागेवरतीच आहे. याचं मुख्य कारण काय आहे तर आम्हाला साध्या सिंपल गोष्टी करण्यामध्ये आम्हाला लाज वाटते. मित्रांनो, खरं सांगा, आपलं कुठंतरी चुकतंय. आता बघा की तानाजी मालुसरे म्हणलं की आपल्यासमोर काय उभं राहतं की ती ढाल, ती तलवार, तो त्यांचा शूरपणा, ती त्यांचं लढणं, हे आपल्यापुढं लगेच त्यांची मूर्ती कशी अगदी लख्ख उभा राहते. पण जर आपल्याला कुणी असं सांगितलं तानाजी मालुसरे जे आहेत त्यांच्या एका हातामध्ये खोरा आहे, एका हातामध्ये टिकावा आहे आणि कुठंतरी मातीनं भरलेलं घमेलं त्यांच्या डोक्यावरती आहे आणि कोकणामध्ये ती सडका दुरुस्त करण्याचं काम करतायत, रस्ते बांधण्याचं काम करतायत, तर मित्रांनो या गोष्टीवरती आमचा विश्वास बसणार नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की आम्हाला बघण्याची सवय वेगळी लागलेली. की तानाजी मालुसरे जरी यांनी इतिहास घडवलेला असला तरी त्यांनी कोकणामध्ये आपल्या मावळ्यांच्या बरोबर सडका बांधण्याचं,
रस्ते दुरुस्त करण्याचं, रस्ते तयार करण्याचं काम या तानाजी मालुसरेंनी केलेलं आहे. एवढ्या क्षुल्लक कामं त्यांनी केली ना, आणि म्हणून त्याच्यातून यांनी इतिहास घडवला आणि म्हणून इतिहासाला त्यांची नोंद घ्यावीच लागले. आम्ही मात्र क्षुल्लक काम करायचं म्हणलं की आम्ही लाजेनं खाली मान घालतो. मित्रांनो, आपलं हे कुठंतरी चुकतंय. आणि आणखी मला आवर्जून तुम्हाला सांगितलं पाहिजे की छत्रपती शिवाजीराजे यांनी सुद्धा स्वराज्याची निर्मिती करताना आपल्या एका हातामध्ये की त्यांनी नांगर पकडलाय, नांगर, आणि नांगर पकडून जमीन नांगरण्याचं काम केलं. हे एक सामान्य काम आहे, पण हे काम राजांनी केलेलं आहे आणि म्हणून ते सर्वोच्च पदावरती आज राजे म्हणून बसलेले आहेत. मग मला सांगा तुम्ही, जे की आपण बघतोय की हे पंढरीच्या पांडुरंगांना जमलं, हे तानाजी मालुसरेंना जमलं, छत्रपती शिवाजी राजांना जमलं. त्यांनी छोट्या छोटी कामं करताना ते किती महान झाले, ते किती श्रेष्ठ झाले. परंतु त्यांनी मात्र ही छोटी, ही क्षुल्लक, ही सामान्य कामं करताना त्यांनी कुठं लाज बाळगली? नाही बाळगली. पण आम्हाला मात्र सातत्यानं लाज वाटते. मित्रांनो, इथून पुढं आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जर आपल्याला काहीतरी मोठं बनायचंय, आपल्याला एक यशस्वी माणूस बनायचंय आणि आपल्याला कुठतरी सर्वोच्च पदावरती जर विराजमान व्हायचं असेल, तर आपण सुद्धा एक केलं पाहिजे की अगदी डोक्यावरच्या केसाची मालिश करण्यापासून अगदी बुटाचं पॉलिश करण्यापर्यंत ही कामं जरी आपल्या वाट्याला आली तरी मोठ्या भक्तिभावाने, मोठ्या आनंदाने ही कामं करा. तुमचं जीवन सुद्धा सुंदर होऊन जाईल. मित्रांनो, हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्या पुढं मांडलेला आहे. जर आपल्याला आवडला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतर भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.